हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण रबडी ही रेसिपी पाहणार आहोत। मस्त मलईदार रबडी। चला तर मग यासाठी मी 1 लिटर दूध इथे पसरट कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे। मी आता रबडीसाठी इथे गाईचंच दूध वापरलेलं आहे, पण जर म्हशीचं दूध असेल तर आपली रबडी पटकन दाट व्हायला मदत होईल। चला तर आपलं दूध तापत ठेवलेलं आहे आणि त्याला उकळी छान आलेली आहे। तर इथे वरची जी साय असते ती मी मोडून हलवून घेणार आहे की जेणेकरून दूध वरती उतू जाऊ नये। तर इथे टाइम लावून जर दूध आटवलं तर इथे दुधापासून रबडी बनवण्यापर्यंत मला मध्यम गॅसवर पाऊण तास लागलेला आहे। चला तर तुम्ही पाहू शकता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि बऱ्यापैकी आटून जाड झालेलं आहे। तर आपल्याला कढईची साय अशी काढत हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर आणि मी थोडा वेळ हे दूध आटवून घेणार आहे की जेणेकरून मला रबडी सारखं टेक्स्चर याचं मिळेल। तर आपण रबडी बनवण्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, त्यामध्ये व्हाईट मैद्यापासून बनवलेला ब्रेडचा चुरा यामध्ये घालून झटपट दाटपणा आणला जातो आणि झटपट पद्धतीत इन्स्टंट रबडी तयार केली जाते। पण ब्रेडमध्ये ईस्ट असल्यामुळे मी असं करणार नाहीये, मला ही नैवेद्यासाठी बनवायची आहे आणि म्हणूनच मी पारंपरिक हलवाई स्टाईलने रबडी बनवलेली आहे। तर इथे आपली रबडीसाठी व्यवस्थित टेक्स्चर आलेलं आहे आणि मी इथे 3 चमचे साखर घातलेली आहे आणि पाव चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून हे सर्व मी एकजीव होईपर्यंत छान मिक्स केलेलं आहे। तर इथे आपली रबडी तयार झालेली आहे आणि ही थोडी थंड करून मी बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी ठेवणार आहे। यावर ड्रायफ्रुट्सने आपण डेकोरेशन करून सर्व करू शकतो। तर आजची रबडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला पटपट कमेंट करून सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, व्हिडिओला स्किप करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।